कोणाला याच्याबद्दल काय दुमत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. बाहेरनं जाऊ नका तिकडून लगेच, आतमध्ये पण मार्केट आहे, लक्षात ठेवा. इकडे ना मोठे मोठे मासे ना तुम्हाला जवळजवळ सगळ्यांकडे मिळते. कृषी मुंडी बघा केवढी आहे, मला वाटेल महाग आहे आणि दुसरी स्वस्त आहे. बोंबील आहे ते बघा. इकडे बघा एक वेगळं कालेटी, नारबाची वाडी, नारबा तस कापलेली वाम आहे. लोक कमेंट करतात तुम्ही चुकीचं दाखवता. पिवळी वामचा थोडासा बारीक येतो, काळी वामचा जास्त येतो. पापलेट पण स्वस्त झाले, ते आतमध्ये पण मोठ्या मोठे मासे असतात. जवळजवळ 6-7 पापलेट आहेत, जास्तच आहेत. आणि हा बघा एक वेगळा बांगडा दिसतो. आणि हे बघा ही अंडेवाली होती, खाडीचा चिलापी आहे, काळा मासा. आणि आज मार्केटला गर्दी बाबा बाबा, प्रॉपर मच्छी मार्केट आहे. ते सर्व मोठे मोठे मासे. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे पनवेलला, आणि पनवेलचा हा उरण नाका आहे. श्री कोळेश्वर कोळीवाडा चौक, म्हणजे त्याला उरण नाका म्हणतात. बघा हा दिसतोय का, हा कोळीवाडा चौक आहे आणि याला उरण नाका पण म्हणतात. आणि मी जे आहे ते आपला इथलं फिश मार्केट एक्सप्लोर करायला आलो आहे. आणि पहिलं या पाठीमागचा चौक पण दिसतो का, इथे सर्व मार्केट भरायचं पूर्णपणे. मग आता सध्या ते बंद आहे, इथे भरणं. आता सगळं आतमधल्या साईडला गेलं आहे, बघायचं कुठल्यामध्ये गेलेलं आहे एका साईडला. जायचं आपल्याला मच्छी मार्केट फिरत. आणि आपलं जे मेन महानगरपालिकेचं मच्छी मार्केट तेच आपण एक्सप्लोर करूया. ते प्रॉपर मच्छी मार्केट आहे, ते सर्व मोठे मोठे मासे पण भेटतात. तर हळूहळू बघत आपण त्या मार्केटपर्यंत जाऊया. हे बघा, हे असं आता इथे मच्छी मार्केट आहे छोटंसं. पहिलं सर्व इथे बसायचे, आता सगळे इथे बाहेर आलेले आहेत. कसे खेकडे? 1200 रुपयाला किती येते? हो का, जवळजवळ 10-12 खेकडे आहेत, 1200 रुपयाला देतात. डेंगा बघा केवढा मोठा काढलाय. इकडे बघा आजी कोंबडे विकते. कसा आहे कोंबडा? किती? बघा 700 रुपयाला कोंबडा. बघा 600 रुपयाला देतात गावठी कोंबडा. कशी एक? एकदम 600 रुपयाला एक सुरमई आहे. 600 रुपयाला सुरमई आहे. पापलेटचा वाटा कसा आहे? 500 रुपयाला 7 पापलेट आहे. आणि हलवे दोन्ही 1200 रुपयाचे. आणि एकदम कंजस्टेड जागा झालेली आहे. इथं मागे टेम्पो उभा केलेला आहे आणि जागाच ना आत बाहेर करायला, एवढी कमी जागा केलेली आहे. इकडे कोळंबी बघा केवढी. कशी कोळंबी? 500 रुपये किलो कोळंबी आहे. इकडे पुढे पण आतमध्ये बरंच मार्केट आहे आणि इकडे पण मार्केट आहे. आणि इकडे आतमध्ये महानगरपालिकेचं पण मार्केट आहे. आणि आज मार्केटला गर्दी बाबा बाबा, भयंकर गर्दी आहे आज मार्केटला. बघा भयंकर गर्दी आहे. बघा इकडे हे सुरमई कशी आहे? नाही कशी किलो? 1000 रुपये किलो. बघा सुरमई 1000 रुपये किलो कट केलेली. ही पूर्ण किलो भरेल ना. 1000 रुपये किलो आहे. बघा जिताडा आहे 600 रुपयाला एक. बघा 1 किलो 600 रुपये जिताडा. बघा असं इथं कापून पण मिळेल लगेच तुम्हाला. आणि बघा खापरी पापलेट आहेत, 5 आहेत, 1500 रुपयाचे आहेत. साईज बघा तेवढी आहे. 5 खापरी पापलेट मिळतील 1500 रुपयाला. टोळ कशी आहे? बघा 300 रुपयाला टोळ आहे. बघा ही हिरवी टोळ नाही, ही वेगळी आहे, सफेद टोळ आहे ही. आणि करली कशी? बघा 200 रुपयाला करली आहे. हा 100 रुपये वाटा आहे कर. बघा 100 रुपयाला सगळी कोळंबी मिळते तुम्हाला. बारकीवाली आहे, 2 वाटे आहे. आणि कुप्पा आहे तो 200 रुपयाचा हा, आणि तो छोटा आहे तो 100 रुपयाचा आहे. आणि इकडे रोहू आहे 160 रुपये किलो. गोड्या पाण्याचे पण मासे आहेत. आणि हा आपला चिलापी 400 आहे. तो खाडीचा आहे की नदीचा आहे? बघा खाडीचा चिलापी आहे, काळा मासा 400 रुपयाला 3. हे बघा केवढे मोठे, 400 रुपयाला 3. बघा या ताईंकडे तुम्हाला गोड्या पाण्याचे मासे पण मिळतील. आणि इकडे पिवळी वाम कापले. कशी तुकडे? कशी? 100 रुपये पीस आहे पिवळ्या वामचं. ते स्वस्त असते. बघा उरण नाक्याचं मार्केट स्वस्त असतं म्हणतात असं. आणि बघा कटला आहे. कसा किलो तो? 150. बघा कटला आहे तो 150 रुपये किलो. करली कशी आहे ताई? एवढी मोठी करली आहे 800 रुपयाला. आणि छोटी आहे ती 250 रुपयाला. करलीची साईज बघा केवढी, 800 रुपये. आणि थोडा रेट कमी करून मिळेल तुम्हाला. बघा केवढी आहे, कमी करून मिळेल तुम्हाला, पण करली भारी आहे 800 रुपयाला. आणि 250 रुपयाला. टोळ कशी आहे? बघा 400 रुपयाला ही हिरवी टोळ आहे. हिची काय
तुटलं आहे का पुढचं तोंड? ही पण हिरवीच आहे, तोंड तुटलं आहे हिचं. 400 रुपयाला बघा हे तोंड. बासा कसा आहे ताई? बघा 150 रुपये किलो बासा आहे. आणि रूपचंद? आणि बघा रूपचंद आहे तो 160. गोड्या पाण्याचे मासे. आणि हा लॉबस्टर आहे ना, कसा वाटा? 800 रुपयाला हे सगळे. 1 2 3 4 5 6. त्याच्यात कोळंबी आहे ही. आणि बघा हे अंडेवाली होती, दिसते काय बघा, कोळंबी. हे लॉबस्टर आहेत 800 रुपयाचे. हे तुम्हाला 7 पीस मिळतील. रोहू कसं आहे? 180. बघा रोहू आहे 180. आणि कटला? कटला आहे 200 रुपये किलो आहे. मोठे मोठे मासे आहेत बघा. आणि बघा हा शिवडा मासा आहे. हा पण किलोवरच आहे. कसा किलो? 300. बघा शिवडा मासा आहे 300 रुपये किलो. बघा ह्या ताईंकडे. आणि इथे लगेच तुम्हाला कापून पण मिळत आहे. आणि छोटे छोटे मासे पण आहेत, नदीचे आहेत. नाही कसा वाटा? 200 रुपये किलो. बघा या ताईंकडे सर्व किलोवरतीच आहे, काय टेन्शन नाही, किलोचंच आहे. 200 रुपये किलो हे छोटे छोटे मासे. बघा हे माकलं आहेत. कसा आहे? 300. पूर्ण वाटा? बघा पूर्ण वाटा आहे 300 रुपयाचा माकलांचा. आणि मांदेली कशी आहे? 50 रुपये वाटा आहे मांदेलीचा. आणि इकडे हेकरू कापतायत मावशी. कसा हेकरूचा वाटा दिला? 150ला जोडी. बघा 150 रुपयाला जोडी हेकरू. आणि हा बघा एक वेगळा बांगडा दिसतोय. आपला तेली बांगडा माहिती आहे, आपला रेग्युलर बांगडा माहिती आहे, पण हा कोची बांगडा आहे. आणि कसा म्हणते ही? 250ला जोडी. बघा 250 रुपयाला जोडी आहे कोची बांगड्याची. कोची बांगडा. याला काही वेगळं नाव असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. पण इथं बांगडा सांगतं त्यांनी केवढी मोठी टोळ आहे बघा. ती किलोवर आहे टोळ की अख्खी घ्यायला? बघा 1000 रुपयाला एवढी मोठी टोळ आहे बघा मावशीकडे. 800 रुपयाला मिळेल तुम्हाला. कशी आहे मुशी ताई? 300 रुपये जोडी मुशीची. बघा 200 रुपयाला मिळेल तुम्हाला. आणि पाकड बघा छोटे छोटे. कशी पाकड? 100 रुपये दोन्ही. बघा 100 रुपयाला 2 आहे. मी 100 रुपये एक सांगत होतो, पण दोन्ही 100 रुपयाला पाकड. बोंबीलचा वाटा कसा आहे? बघा बघा 100 रुपये बोंबीलचा वाटा आहे. आणि जवळजवळ 8 बोंबील आहेत. अजून 2 लावले तर 10 होतील. बघा हे बोंबीलचा वाटा आहे 100 रुपये. आणि मांदेलीचा वाटा 50 रुपये. हे बघा हा वाटा. आणि छोटी पापलेट आहे ती 100 रुपयाला. जवळजवळ 6-7 पापलेट आहेत, जास्तच आहेत. 8 पापलेट आहेत पण छोटी आहेत. तर शिंगाडा कसा आहे ताई? बघा 300 रुपयाला एक आहे शिंगाडा. आणि इकडे पण हेकुरूचा वाटा. हा कसा वाटा इंदूरचा? बघा 250 रुपयाला 4 आहेत हेकरू. आणि ते 150ला आहे. साईजवर आहे, ते मोठे होते छोटे होते. बघा आता आपण असं करत करत आलो आहे ते हे पनवेल महानगरपालिकेच्या मच्छी मार्केटमध्ये, जे आतमध्ये आहे. बघा इकडे पूर्ण आतमध्ये आहे मच्छी मार्केट आहे. असे बाहेर पण आहेत बरीच लोक. आणि आता आपण बाहेर असं बघत आलो आहे. आता आतमध्ये जाऊया. आतमध्ये पण मोठ्या मोठे मासे असतात. सुरुवातीला जो बघा ही मावशी आहे. कसं आहे वाटा? बघा 100 रुपयाला वाटा आहे. आणि इथे पण जवळजवळ 8 बोंबील आहेत 100 रुपयाच्या वाट्यामध्ये. बोंबील स्वस्त झाले एकदम मस्तपैकी. हां बघा एका दुसरा लावून पण देईल मावशी. आणि बघा इकडे पिवळी वाम कट करून ठेवले 100 रुपये तुकडा. विचार करायची गरज नाही केवढा मिळेल तर कापूनच ठेवलं. 100 रुपये तुकडा पिवळी वामचा. आणि इकडे खापरी पापलेट मोठी आहेत. कशी खापरी? हे बघा हे 1200 रुपयाला 5 आहेत खापरी पापलेट. पापलेट पण स्वस्त झाले त्या मार्केटमध्ये, जे स्वस्त आहेत पापलेट पण. आणि पाला गाबोळी आहे का? कसा? 800ला. ओके. हे बघा हा गाबोळीवाला पाला आहे 800 रुपयाला. गाबोळी ते दिसते हाताला लागते. पोपट कसा आहे किलो की अक्का? बघा अक्का पोपट मासा आहे 600 रुपयाला. तेवढा मोठा आहे. आणि हा तुकडा कसा आहे? काळी वाम आहे ना? बघा 100 रुपये तुकडा काळी वामचा. बघा पिवळी वामचा थोडासा बारीक येतो, काळी वामचा जास्त येतो. काळी वाम स्वस्त असते, पिवळी महाग असते. कसं आहे हलवा ताई? बघा 1000 रुपये सांगतात, 800 रुपयाला मिळेल. हे बघा एकदम ताजा. बघा फ्रेश. आणि तुम्ही बघा नीट. हा बघा ताईंनी दाखवलं एकदम ताजा. नाही तर लोक कमेंट करतात तुम्ही चुकीचं दाखवताय. बघा समोरच आहे जे आहे ते. आणि हे कशा सुरमई? बघा एक 1200 रुपयाला सुरमई आहे. जवळजवळ 1.5-2 किलोच्या आसपासची सुरमई आहे ना? 1-1.5 किलोच्या आसपास बसेल. 1.5 किलो हे जास्तच असेल. आणि 1200 रुपयाची आहे. आणि इकडे खेकडे आहेत समुद्री. कसा वाटा? वाटा कसा? बघा 300 रुपयाला वाटा आहे. 6 खेकडे आहेत, समुद्री खेकडे. बघा आता इकडे. आणि इकडे बघा केवढी मोठी खापरी पापलेट आहे. साईज बघा केवढी खापरीची.
कशी ही कलेट? 1600 रुपये किलो. बघा 1600 रुपये किलो. साईज बघा ताजेमध्ये जवळजवळ 1 वीतपेक्षा पण जास्त आहे माझ्या. पाऊण किलो ते. बघा पाऊण किलोचा एक कलेट आहे. 1600 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. आणि हे हे 1500 रुपये किलो. हे 1500 रुपये किलो. हे सफेद पाण्याचे आहेत ना? हे बघा हे सफेद पाण्याचे आहेत. 1500 रुपये किलो. आणि कोळंबी बघा केवढी मोठी आहे. कशी? 800 रुपये किलो समुद्राची. बघा ही समुद्राची कोळंबी 800 रुपये किलो मिळेल तुम्हाला. काटा, वजन काटा. बरोबर ना? हा बघा ओरिजिनल वजन काटा. बिगर पाण्याची. कारण माहित नाही ह्या मार्केटला काहीतरी प्रॉब्लेम आहे. सगळे बाहेर पण तेच ओरडतात ओरिजिनल काटा ओरिजिनल काटा. आता जे गडबड आहे. हे पण 800 रुपयेच ना? हे बघा सेम आहे 800 रुपये किलो कोळंबी. आतमध्ये मार्केटमध्ये या थोडा भाव जास्त मिळेल पण मच्छी ताजी मिळेल फ्रेश मिळेल आणि काटा परफेक्ट मिळेल. मेहनत ताई सांगतात काटा बरोबर मिळेल एकदम. आणि बघा हे पूर्ण मार्केट आहे दिसतंय तुम्हाला. आणि गर्दी बघा किती. आतमध्ये पण तेवढीच गर्दी आहे. तेवढी काय जास्तच गर्दी दिसते मला आतमध्ये. तर बघा केवढी गर्दी आहे. आणि इकडे बघा कोती मासा आहे आणि केवढा मोठा आहे बघा. कसा आहे कोती? बघा 300 रुपये पाव किलो. 500ला अर्धा आणि 1000 रुपये किलो. बघा कोती मासा आहे आणि केवढा मोठा आहे बघा. आणि कसा दिसतोय बघा कोती मासा. आणि इकडे तांब आहे. तांब कसे ते? बघा 300 रुपये पाव किलो. 500 रुपये अर्धा किलो. 1000 रुपये किलो. बघा या दोन्ही माशांचा रेट सेमच आहे. आणि केवढी मोठी सुरमई आहे बघा. हा आणि हा सुरमई कशी आहे? सेम रेट आहे बघा 1000 रुपये किलो. सुरमईचा पण रेट आहे. पाव किलो घेतली तर 300 रुपये. आणि सुरमई पण केवढी मोठी आहे बघा. आणि या ताईंकडे आलात तुम्हाला मोठे मोठेच मासे मिळतात कधी पण या. आणि तसं या पूर्ण मार्केटमध्ये तुम्हाला अशा मोठे मोठे मासे मिळतील. सगळेच मासे मिळतील. आणि हलवा कसा आहे आता? बघा 2 किलोच्या आसपासचा हलवा आहे. 1200 रुपयाचा आहे. आणि बोंबील किलोवर आहे ना? कसे किलो? बघा 200 रुपये किलो. एकदम स्वस्त झालेत बोंबील. 200 रुपये किलो. जे एक वेळ 500 रुपये किलोवर गेले होते त्याचा 200 रुपये किलोवर आलेले आहेत बोंबील. आणि कोळंबी कशी ताई? हे बघा 500 रुपये. फार्मची कोळंबी आहे ही 500 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. आणि बघा सुरमई कशी कापली आहे मस्तपैकी. बघा आणि गाबोळी पण होती सुरमईला. वाम कशी आहे? बघा 1200 रुपये किलो आहे. पिवळी वाम आत्ताच कापलेली वाम आहे 1200 रुपये किलो. आणि जिताडा कसा आहे? पूर्ण 1500चा 2.5 किलोचा. म्हणजे असा 600 रुपये किलो पडतो आपल्याला. एक अंदाजे 600 रुपये किलो पडेल. हां कापून 1000 रुपये किलोने विकतात. बघा ताई सांगतात कापून 1000 रुपये किलोने विकतात. पण असा अक्का घेतला तर तो जवळजवळ 2.5 किलोचा आहे. तुम्हाला 1500 रुपयाला मिळेल. आणि केवढी मोठी सुरमई आहे बघा. बघा ही सुरमई 1200 रुपये किलो. पण साईज बघा सुरमईची केवढी आहे. इकडे मुशी बघा केवढी मोठी आहे. कशी आहे मुशी? ना हक्की काय करणार एवढी मोठी घेऊन. ती किती किलोची असेल? 5-6 किलो होईल का? ही केवढी मोठी मुशी आहे. आणि ही अक्की येणार 2000 रुपयाची मुशी. बघा ही पण तेवढीच आहे बघा इकडे. तेवढ्या मोठ्या मुशी आहेत. आणि हा काट बांगडा आहे ना? कसा आहे? वाटा 3 पीस 4 आहे. बघा आपला हा काट बांगडा 4 पीस मिळतील तुम्हाला 100 रुपये ना? 100 रुपयाला. हा नारबा. हा कसा नारबा? बघा 200 रुपयाचा वाटा आहे. नारबा नारबाची वाडी नारबा. आणि इकडे फलई पण आहे ताईंकडे. कशी फलई? 50 रुपयाला एक. ही वाली ना? बघा ही कुठली पण घ्या. ही पण 50च. बघा ही पण 50 रुपयाला एक आहे. आणि हे बांगडे आहेत. हे वाट्यावर आहे की किलोवर आहे? किती देते वाट्यामध्ये? 200ला 5. बघा आपले रेग्युलर बांगडे 200 रुपयाला 5. बघा 6 देतील ताई. लोक दिलदार असतात. आपले कोळी आगरी भगिनी असतात ना दिलदार असतात. एखादं लावूनच देतील तुम्हाला. आणि हा राणी कसा आहे? बघा 200 रुपयाला 5 वाट्यावरती. 300 रुपयाचा वाटा लावला इकडे. आणि इकडे हेकरूचा पण वाटा आहे. हा कसा आहे? 200 रुपयाला. हे 6 का? हेकरू आहे 200 रुपयाला वाटा आहे हा हेकरूचा. इकडे बघा एक वेगळं कालेटी. मला निवट्यासारखं वाटलं हे कालेटी. हे बघा कसा वाटा आहे की कसं आहे? 100ला हे सगळं. हे बघा हे सगळं मिक्स आहे ह्याच्यामध्ये. हे काय आहे? हे काटेरी आहेत. हे कालेटी आहेत. हे सगळे 100 रुपयाला मिक्स. काहीतरी वेगळं दिसतंय लोक. आणि टोळ कशी देते? बघा ही पांढरी टोळ आहे 300 रुपयाला 1 पीस आहे. आणि इकडे बघा इकडे बघायला काय मोडूसा. मोडूसा सकला बघा केवढा मोठा आहे. सकला मासा कसा किलो आहे आज?
1000 रुपये किलो आहे सकला मासा. आणि तिकडे कोळंबी कट करतात ताई. आणि कोळंबी कशी किलो आहे? बघा 800 रुपये किलो कोळंबी. बघा इकडे जिताड आहे. कसं जिताडा? बघा जिताडा 1200 रुपये किलो आणि ताम पण 1000 रुपये किलो. ताम 1000 रुपये किलो. आणि इकडे एंडला आहे मार्केटच्या. आणि या ताईंकडे तुम्हाला नेहमी असे मोठे मोठेच मासे मिळतील. तरी आज सुरमई वगैरे जरा दिसत नाही मोठी. बघा संपली आहे. आपल्याला लेट झालं आहे. ऑलमोस्ट 12 वाजत आले. पण इकडे आलात ना बघा इकडे या ताई आहेत आणि ह्या ताई यांच्याकडे मोठे मोठेच मासे मिळतील तुम्हाला. आणि वाम कशी आहे? बघा 400 रुपये पाव किलो. 1500 रुपये किलो वाम. 700 ला अर्धा. हे बघा 700 रुपये अर्धा किलो सुरमई. 400 रुपये पाव किलो आहे सुरमई. आणि पापलेट आहे सफेद पाण्याची. हे बघा 1200 रुपये किलो पापलेट आहे. बोंबील आहे ते बघा ताजे ताजे बोंबील 100 रुपये वाटा. वाट्यात आहेत किती पण? बघा जवळजवळ 8, 9, 10 पीस पकडा वाट्यामध्ये 100 रुपयाला. बोंबील सध्या स्वस्त होत चालले. हां स्वस्त झाले आता. आणि बघा इकडे मुंडी आहे. हे कुप्पाची मुंडी आहे. कशी मुंडी? हे बघा 200 रुपयाची फक्त मुंडीच आहे ही. आणि केवढी मोठी आहे बघा कुप्पा. म्हणजे कुप्पाच केवढा मोठा असेल. किती किलोचा होता? 8-10 किलो. 10 किलोचा कुप्पा होता बघा ताई सांगतो. आणि इकडे पण सुरमई आहे. कशी? बघा 700 रुपये अर्धा किलो. 400 रुपये पाव किलो. आणि सुरमईमध्ये पण फरक असतात. मी तुम्हाला सांगितलं आहे. चपटी असते, बांबू असते. त्यामुळे ना तुम्हाला बघून घ्यायला लागेल कुठली सुरमई. ती चपटी असते सगळ्यात भारी सुरमई. तुम्हाला वाटेल महाग आहे आणि दुसरी स्वस्त आहे. पण सुरमईत पण फरक आहे. आणि इकडे सगळ्याच प्रकारचे मोठे मासे सर्व संपत आलेले आहेत. हे बघा जिताड आहे. तुमचा घोळ आहे. बघा घोळ कशी आहे? 400 रुपये पाव किलो. आता हळूहळू अजून कमी होणार आहे. हां बरोबर जास्त भाव. बघा इथे गोळ आहे, तांब आहे. तेच रेट आहे 400 रुपये पाव किलो सगळ्या मोठ्या मोठ्या माशांचे. बघा इकडे हेकरू मुंडी बघा केवढी. कशी मुंडी? बघा 700 रुपयाला मुंडी आहे. मग हा किलो कसा आहे हेकरू? बघा 1200 रुपये किलो हेकरू आहे. पण हे मोठे मोठे हेकरू आहेत. 1200 रुपये किलो. आणि गाबुळी कशाची ही? कशी ती? 400 रुपयाला गाबुळी मिळेल. रावसची गाबुळी. चोर बोंबील कसे आहेत? बघा 150 रुपये वाट आहे. 150 रुपयाचा चोर बोंबील आहे ते. इकडे पण कालेटं दिसत आहेत तुम्हाला. ही नदीचे आहेत की समुद्राचे? बघा समुद्राचे असतात कालेटं. आणि कसं हे पूर्ण वाटा कसा? बघा 300 रुपयाला. आणि केवढे आहेत बघा हे. आणि त्यात मिक्स असतात सगळे. हे काटेरी पण आहे त्याच्यामध्ये. बारके बारके मासे पण आहेत. सगळं मिक्सच असतं याच्यामध्ये. कारण हे वेगळं करता येत नाही. मला वाटतं की डोलीला जेव्हा लागतं ना ते सगळं मिक्स इथे येतं असं. इकडे बघा कशी कोळंबी दादा? हे बघा 500 रुपये किलो पाळमची. बघा ही. आणि इकडे दादा काय कापतोय? सुरमई कापतोय. सुरमई कशी ती? हे बघा सुरमई कशी काय ती? बघा 300 रुपयाला एक पीस आहे सुरमईचा. बारकी सुरमई आहे. हे बघा इकडे हेकरूची मुंडी बघा केवढी आहे. आणि ही अख्खी मुंडी कशी देते? बघा 2000 रुपयाला ही अख्खी मुंडी हेकरूची. केवढी मोठी आहे बघा. अर्धी घेतली तर 1000 रुपयात मिळते. आणि हा कापून ठेवलेला हेकरू कसा किलो आहे? 300 रुपये पाव किलो आहे हेकरू. आणि केवढा मोठा आहे बघा. पाव किलो म्हणजे 1000 रुपये किलो. सुरमई वगैरे सगळेच मासे आहेत. सौंदाळे कसे आहेत? बघा 400 रुपयाला सौंदाळ्याचा वाटा आहे. 5 सौंदाळे. हे बघा मोदकांचा वाटा आहे 100 रुपयाचा. आणि छोटे छोटे बांगडे सगळे इकडे. आणि इकडे वाटा आहे मोदकांचा 100 रुपयाचा. हलवा कसा आहे त्याच्या? 2000चा. किती असेल? 2 किलो. बघा 2 किलोच्या आसपासचा हलवा आहे. 1500 रुपयापर्यंत मिळेल तुम्हाला. इकडे रावस आहे. रावस कसा आहे? बघा ही जोडी आहे 1000 रुपयाला रावसची. आणि बघा इकडे ना मोठे मोठे मासे ना तुम्हाला जवळजवळ सगळ्यांकडे मिळतील. आणि बघा सुरमई कसं आहे ते किलो? 1200 रुपये किलो. बघा 1200 रुपये किलो सुरमई आहे. ताम कसं आहे? बघा हा रावस आहे. दाडा रावस. बघा 1200 रुपये किलो आहे दाडा रावस. आणि ताम पण 1200च का? बघा तांब आहे ती 1000 रुपये किलो. पीस बघा 5 किलोचे 2 हलवे भरले ते बघा. आणि हे बघा कलेट. कलेट कसे आहेत ते? कसे? बघा 1200 रुपये किलो आहे हे कलेट.
बघा ताई सांगतात एकदम स्वस्त आणि खरोखरच स्वस्त आहे या मार्केटमध्ये. पण तुम्ही आतमध्ये या, बाहेरनं जाऊ नका तिकडून लगेच. आतमध्ये पण मार्केट आहे, लक्षात ठेवा. हा बघा सर्वांपेक्षा स्वस्त मच्छी कलेक्ट 1200 रुपये किलो. तर असं होतं हे पनवेलचं फिश मार्केट आणि पनवेल उरण नाका. आता ते बाहेर पण बसतात मासेवाले, तिथे पण तुम्ही मासे घेऊ शकता आणि आतमध्ये पण तुम्ही मासे घ्यायला, कारण इकडे आतमध्ये ना खूप मोठे मोठे मासे मिळतात आणि तुम्हाला रेट थोडा हाय वाटेल. आणि मावशी विचारते काय करते, म्हटलं ब्लॉग बनवते. तर रेट थोडे हाय वाटतील पण मासे एक नंबर मिळतात. माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. कोणाला याच्याबद्दल काय दुमत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. पण मी पर्सनली सांगतो मासे खूप छान मिळतात आतमधल्या साईडला आणि बाहेर पण मिळतात, तुमची चॉईस आहे. पण आतमध्ये थोडा रेट जास्त असतो पण मासे खूप चांगले असतात. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला पनवेल फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.